अलविदा करतो ना आता मालवणला मी प्लॅन मध्ये चेंज. आता बटरफ्लाय बीचच्या आम्ही आलो न चाललो मालवणला. आज मालवणला म्हणजे आज वस्ती आम्ही काय करू नये, डायरेक्ट मालवणला जाऊ त्याशी रूम घेऊ. तर आता आम्ही काय आलो रवीनाचे मडगावला बघूया. व्ह्यू भारी होता तो गेला आमच्या हाताची. पण आता सावकाश मालवणला चाललो, तारकर्ली बीचला जाणार आहोत. चॉकलेट सॅम्पल आहे का? सो गाईज काय विषय माहिती आहे का, रस्त्याने येत आम्ही काजूंच्या दुकानात थांबलो. कारण काजू घेऊ घरा दिदिस्ताना पोहोच मी नाही तर घरा काही नाही दिदिस्ताना फक्त नेते काजू. काजूंच्या फॅक्टरीमध्ये थांबलो. योच भेटलाय मला, नाही तर याच्या पुढे काजू नाही भेटणार. मालवणला चाललो पण रिस्क नाही घेऊ शकत, भेटतील का माहिती नाही. मग आताच घेऊन टाकतो बरं. कधी घेऊ विचार करतो. थोडंसं भारी क्वालिटीचं, एकदम भारी क्वालिटीचं दाखव. कसा आहे तो वाला दाखव, एकदम भारी आहे ना. 750 रुपये किलो का? कमी जास्त होईल ना. आपलं काय घेतलंय मग ते काढली आम्ही चॉकलेट, काजू चॉकलेट घराने वाला. मी पहिल्यांदा असं काही ना काही घेते पक्का. काजूचं चॉकलेट घेतलं. काजू फॅक्टरीमध्ये कधी वाजला रे? 11 वाजून 11 मिनिटं झाली ना. आम्ही आता काजू घेवायला थांबलो. म्हणजे आमचा प्लॅन होता मालवणमध्ये भेटतील, बट भेटतील का नाही माहिती नाही. माणूस घेऊन टाकते घराण्यावाला काहीतरी. आमचा काय विषय माहिती का, मालवणला जाऊ नवी जाय महाबलेश्वरला. मालवण महाबलेश्वर सगळा करून घरा जाऊ. क्रेझी काय 3 दिवस वाढवली का अजून 3 दिवस काय. आया काजू घेता आमच्या इथे पाऊस आलेला आहे. हा पाणी आला काय पाणी फायनली. बघा आपले घर पडतंय बोलतं पाऊस, तरी पण आम्ही पहिल्यांदा पाऊस बघला. नाही तर गेल्या वर्षी फुल पाऊस होता ना पुण्याला तुझं. पण आज आलाय फायनली. म्हणजे आपले घरचे 11 धावत आलाय का पाणी. आज फायनली पाऊस आला. पहिलं काजू घेते म्हणजे पक्का काही ना काही घेतलाय खावायला. आज खर्चा कर हे 3 घेतलं, यावर काजू घेतलं. घरांच्यानंच घेतलं फक्त. दिदीला मम्मीला म्हणजे घरण आणि दिदीसाला बस. फायनली काय काजू बिजू आवरा घेतलं. फुल राडा गेलाय ना. आवरा सामान गाडीत जागा नाही आपले. काय तेलकट चेहरा वाटतंय सामने सांगू होता व्हिडिओ मध्ये. तेलकट चेहरा वाटतंय, काय करायचं. खोबरेल तेल लावू का तोंडाला. पक्का कावळा घेतला. कोकम बिकम घेतला म्हणा. कोकमला वाटत माझ्यासाठी 3 पुढे घेतला कोकमचा. 1 नंबर चला आता 1 नंबर वाटला. मी ब्लॉग्स बनवतो. सबस्क्राईब कर सोहन नाईक. सोहन नाईक नक्की व्हिडिओ टाकते आपले थोड्या दिवसात. मस्त वाटला भेटून. चल चालेल. एवढी शॉपिंग केली दादानी 0% डिस्काउंट दिला म्हणा. बटरफ्लाय बीच वरून आता डायरेक्ट आम्ही मालवणला बसलो. रात्रीचे 1:25 झाले. मालवणला इथं रूम घेतलाय आम्ही आणि बघू कसं आहे. फोन करून डायरेक्ट आलो. काय बोलतो भाई, कायची रूम आहे आपली? कुठेशी आहे रूम? अजून आहे का आत पुढं? चालेल चला रूम बघूया ना. ब्लॉग एंड करते. उद्या सकाळी भेटू मालवणमध्ये. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉग. बाय. प्लॅन में चेंज गाईज. आम्ही इथं नाही राहू. रूम नाही आम्हाला बरोबर वाटला तर बरं डायरेक्ट आम्ही देवबाग बीचला चाललो ना. आता आम्ही तारकर्ली बीचला होतो बट नाही मजा नाही. देवबाग बीचला बोलता आहे रूम, तशी जाऊन बघूया. रात्रीचा सीन. आता देवगडला आलो ना मी. देवगडला जाऊ ना आम्ही. आता देवगडला आहोत ना आम्ही. इथं काय चालू आहे काका? हरिपाठ चालू आहे का? खतरनाक आहे. देवगड तो तिकडे ना. देवबाग मध्ये आलो ना. आता आम्ही ना काका त्यांच्या जवळ बसलोय. काका कसली हरिपाठ चाललाय? कसला चाललाय?
एकादशीचा कार्यक्रम आहे ना? अच्छा अच्छा, एकादशीचा कार्यक्रम चाललाय. पूर्ण रात्र जागरण ना? आमचे पण सप्ताह असतं ना आपला याचा, जन्माष्टमीचा सप्ताह. हा जन्माष्टमी इथं पण असेल ना? काय आमच्या देवळात नाही, मंदिर आहे. चालेल चालेल, मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. आणि काकांसोबत मी चाय वगैरे पिते. काकांनी चाय दिला आता आम्हाला. आमची मंडळी बाहेर आहे, आम्ही चाललो फिशिंग करायला. जेटीवर चाललो फिशिंग करायला. गोव्याला 4 दिवस होतो ना, आता मालवणमध्ये 1 दिवस राहू आणि नंतर महाबळेश्वरला जाऊ. मालवणमध्ये काय काय फिरायला जाता बाबा? राजकोटला राजकोटला किल्ला बांधला, लहान किल्ला आणि तिथून वाढली महाराजांची पाऊस आला होता का इथं? आम्हाला पाऊस आला होता. पाऊस मालवणची माणसं म्हणजे कोकणी माणसं बोलतात ना, कोकणची माणसं साधी बोली, सगळी साधी बोलीतात. चाय वगैरे दिला, बोललं, काकाशी बोललो पक्का, मस्त बाबाशी बोलून लय बरं मस्त वाटला. आणि चाललो ना मी आता जेटीवर फिशिंग करायला. रूमचा प्लॅन होता माहिती आहे ना तुम्हाला, मी बोललो रूमचा आमचा, तर रूमचा प्लॅन कॅन्सल केला. आम्ही चाललो फिशिंगला. उद्या सकाळी वगैरे बघू का ते सर, टाईमपास करतो ना मी. रात्री हल्ली सगळी झोपली असतील तर बरं. यो गोवा नाही, आपला गाव आहे, त्याच्यामध्ये रूम नाही देणार, उपट्या टाकतील. तर फिशिंग करायला जातो ना सकाळच्यापर्यंत, बरं रूम घेऊ असं प्लॅन केलं आहे मी. बघूया फिशिंगला काय भेटते आम्हाला. भेटला तर काहीतरी बुजवून खाऊ, मस्त बनवू वगैरे. ट्रिप बघा नाही कशी आहे आमची, म्हणजे काही विषयच नाही, काही आपण काही पण करतो. आता आवरे रातचे रूम नाही घेतला ना, असंच फिरतो सगळी, म्हणजे पोरा आल्यावर येऊच नसतं. फायनली गाईज देवबागचे जेटीवर पोचलो आम्ही आता. नाही आई मस्त फिशिंग करता काय, फिशिंग चाल रही भाई. काय भेटला? जितारा भेटला. आता मीच करणार फिशिंग. सोहन नाही फिशरमॅन. मोन्याने पडदा बोलवलाय की उभ्याची. काय बोलला? मोन्याने पडदा आणलाय घरशी, तो त्याचा उपयोग करतो ना मी आणते या रियालिटी. कुठल्या गोव्याला? साऊथ नॉर्थ बागा बीचला लय आमचा डोका फिरवलेला. रागाशी पडदा घेऊन आलाय काय. आता मी आया फिशिंग करू. ही जेटी आहे, दिसणार नाही तुम्हाला बट हाय. हे बघा गाईज, बट माझ्या डिफरंट स्टाईल्स ऑफ फिशेस, आणि कुठल्या फिशला कुठला लागेल ते इन्फॉर्मेशन याच्याकडे असेल. दिस रे. आता मी टाकील आर्या गल, मीच टाकील एकटा. आता तुम्हाला एक स्टोरी सांगू. रात्रीचं 3:30 वाजलं, बघू शकता तुम्ही. 3:29 झाली. आता आम्ही बीचवर बसलो नाही, जरासा बसून नजारा बघतो. एकदम कालो कोण नाही, आम्ही फक्त वरती चांदण्या बिन्या चमकतात. समोर समुद्र आहे, काही दिसणार नाही तुम्हाला, दिसणार नाही, डोल्यांची दिसते थोडाफार. आम्ही या सगळं बघत बसलो न. सकाळ व्हायची वाट बघतो. पैशी लाईव्ह ही ट्रिपच खतरनाक आहे रे. ही ट्रिप म्हणजे ही ट्रिप बघून असं वाटतं का घराशी सावकून काहीतरी करायला आलो. हे ट्रिपमध्ये असंच काही ना काही नाटकात सगळी मजा घेऊन सगळा करायचं. काय रिअल ट्रिप म्हणजे रिअल ट्रॅव्हल काय असतं ना, जे असतं गोष्टी काहीतरी थांबायचा, काहीतरी करायचा. फिशिंग झाली करून, फिशिंगला तर काही भेटला नाही. बट या बीचवर येऊन जी मजा करतो ना मी, म्हणजे समोरशी वारा येतोय पाण्याचा आणि या अंग टाकून यायचा वरती बघत बसलं. खतरनाक सीन. मालवणची अलविदा करतो ना आता. मालवणला मी प्लॅन मध्ये चेंज. काय करायचं माहिती आहे प्लॅन आता आम्हाला. आता आम्ही जाऊ कुणकेश्वरला जाऊ. कणकेश्वरला जाऊ, जवळच आहे 54 किलोमीटर लांब. नतनशी आया गणपतीपुलेला आमण्या झोपलेला या आयाशी वालू
आलो म्हणजे याच्यावर झोपलेलो मी. क्रेझी काय क्रेझी ही ट्रिप तरी काय बाई. 1 नंबर 3:30ला प्लॅन चेंज होतोय. काय करायचं काय नाही. मालवणला बरं अलविदा करूया आता. परत झोपला काय मोन्या चल. गाईच काय विषय माहितीये ना, आता निघलो ना मी कणकेश्वरला. 54 किलोमीटर लांब आहे आमच्यापासून. तो त्या पोचायला 1 तास लागला मला, 1-1.5 तास. आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे हो, नदी बिदी भेटली तर नदी बिदी पाहू, मस्त मजा करू. त्यानंतर जाऊ कणकेश्वरला दर्शन घेऊ. त्यानंतर डायरेक्ट गणपतीपुळे. देवबाग मधून निघलो आता आम्ही. देवबागला बाय बाय अलविदा. नंतर काहीतरी करू म्हणजे विषय हवा तरी येऊ मालवण फिरायला. यांचा प्लॅन चेंज झाला चटकन बसल्या बसल्या. अशी प्लॅन चेंज होता ना आपली. खतरनाक ट्रिप म्हणजे ट्रॅव्हल काही सुचला का त्या करायचा का. डेंजर ट्रॅव्हल आहे ना हे मला. 1 नंबर मजा आली बाई. चला आता तर मस्त गाय मस्त वाटते आणि खूप सुंदर असा आमचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे असं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला. पण आम्ही वेगवेगळं ट्राय करतो काहीतरीच. नाटका तुम्हाला नाटका वाटतीन कोणाला काय वाटेल. बट आमचं आम्ही काही करतो काय डोक्याने येईल त्या मजेदार ट्रॅव्हल होता. आणि इकडे आलो तर रूम मला काय जास्त आवडलं नाही. ट्रॅव्हल करता ठरवला आणि बीचवर जाऊ चला तिकडे झोपलो बीचवर जाऊन झोपलो. यो टाकून पडदा पलवलेला बागा बीचची त्याची त्याच्यावर चला मजा गेली. काय सांगू तुम्हाला ब्लॉग असं होतं. सो गाईज आता मी 1 तासानं डायरेक्ट कुणकेश्वर मंदिर जवळ आलो. कुणकेश्वर मंदिर समोर आहे. तर समोर बीच आहे. तर आम्ही थोडीशी गाडी लावून तशी गाडीमध्ये झोपतो आणि सकाळी कुठेतरी आंघोळ करायला बघू आणि मस्त दर्शनाला जाऊ लवकरच. मी ब्लॉग इथंच एंड करतोय ना. सकाळचे तुम्ही काय होतंय आमच्यासोबत ते बघा. आता थोडंसं झोपतो. चला या गाडीने झोप. बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.